आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावातून नागरिक या आक्रोश मोर्चात सहभागी झाले. रेणापूर इथल्या श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असं या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. विविध सामाजिक संघटनांनी या मोर्चात सहभाग घेतला. या मोर्चात संतोष देशमुख यांची मुलंही या मोर्चामध्ये सहभागी झाली होती. या मोर्चाच्या मार्फत रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलेलं आहे. देशमुखांच्या मारेकऱ्यांना अटक करा अशी मागणी सर्वांची होती. सकल मराठ्यांचा हा आक्रोश मोर्चा होता. रेणापूरचे तहसीलदार मंजुषा भगत यांना मोर्चानंतर मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. मुख्य म्हणजे या मोर्चामध्ये संतोष देशमुख यांची मुलं देखील सहभागी झाली होती. दरम्यान रेणापुरातील आक्रोश मोर्चामध्ये सरपंच देशमुख यांची मुलगी सहभागी झाली होती. वडिलांच्या हत्येच्या घटनेत जे लोक आहेत त्या सर्व दोषींना तत्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी वैभवी देशमुख यांनी केलेली आहे. वैभवी देशमुख यावेळी बोलताना भावूक झाली. वैभवीला अश्रू अनावर झाले होते. न्याय मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार अशी प्रतिक्रिया तिने दिली. वैभवी भावूक झाल्याचं पाहून मोर्चेकरांनाही अश्रू अनावर झाले. माझे वडील मुक्ती म्हणजे जे दारू व्यसन करतात त्यांना सुद्धा त्या व्यसनातून मुक्त करत होते. आणि असेच तुम्ही आमच्या पाठीमागे राहा. न्याय मिळूस तर नाही तर नंतर सुद्धा तुम्ही असेच आमच्या पाठीमागे राहा, आमच्या सोबत राहा, एक कुटुंब बनून. आज ज्याप्रमाणे आमचे छत्र हिरावून घेतले, मला असं वाटतं की हे छत्र दुसऱ्या कोणत्याही मुलामुलीचे किंवा जी आज वेळ आमच्या कुटुंबावर ती वेळ कोणत्याच कुटुंबावर येऊ नये. आणि माझ्या वडिलांच्या बद्दल सांगायचं म्हणलं तर ते एक समाजसेवक होते. त्यांनी आजपर्यंत सगळं म्हणजे जे केलं ते समाजासाठीच केलं. त्यांनी आमच्या कुटुंबाकडे कसलंच लक्ष दिलं नाही.